नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोलेकरांना उष्णतेच्या लाटेसाठी सज्ज रहा. चैत्राच्या अमावस्येपर्यंत उन्हाचा फटका बसणार. अकोलेकरांनो, जलसंकटाचे सावट. पाणी बचत स्वतःपासून करा सुरू. धरणातील पाणी झपाट्याने घटते. उष्णतेची लाट पाहता उष्माघात कक्षाची केली स्थापना. उष्माघात कक्षात मोठ्या संख्येत कूलरची व्यवस्था. बुलढाण्यात विदर्भाच्या पर्यटकांसाठी प्रतापराव जाधव यांचा मदतीचा हात. जम्मू ठाण मांडून बसत केली पर्यटकांची सुखरूप रवानगी. वाशिममध्ये हिंदुत्ववादी संघटनांचे तीव्र निदर्शने. दहशतवादी हल्ल्यांचा सर्व स्तरातून होतोय निषेध. आता सविस्तर बातम्या. शनिवारपर्यंत अकोला आणि अमरावतीत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तापमान 45 ते 46 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवार चैत्र अमावस्येच्या दिवशी ढगाळ वातावरण येता उष्मा थोडी कमी होईल. आज अकोल्याने 45 अंशाचा पारा पार केला असून आज अकोल्याचे तापमान 45.2 अंश सेल्सिअस इतके होते. अकोला आणि अमरावतीकरांसाठी पुढील काही दिवस अत्यंत उष्ण असणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपर्यंत या दोन्ही शहरांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. या काळात तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. परंतु थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रविवार चैत्र अमावस्येच्या दिवशी वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात थोडी घट होईल, तरीही तापमान 44 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. त्यामुळे उष्णतेपासून पूर्णपणे आराम मिळण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. तसेच पुरेसे पाणी प्यावे. हलके व सुती कपडे परिधान करावेत. उष्णतेच्या लाटेचा त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. शनिवारपर्यंत अकोलेकरांना उष्णतेशी झुंज द्यावी लागणार आहे. त्यानंतर वातावरणात थोडा बदल होण्याची शक्यता आहे. तरीही पुढील काही दिवस आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अकोला जिल्ह्यावर जलसंकटाचे मोठे सावट घोंगावत आहे. तीव्र उष्णतेमुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलस्तर मोठ्या प्रमाणात घटत चालला आहे. विशेषतः अकोला शहराची जीवनरेखा असलेल्या काटेपूर्ण धरणात आता केवळ 26% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे. कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे आणि त्यामुळे पाण्याची बाष्पीभवन प्रक्रियाही वाढली आहे. एका दिवसात तब्बल 16 मिलीमीटर पाण्याची वाफ होऊन जात आहे. याचा थेट परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर होत आहे. जर आपण जिल्ह्यातील इतर प्रकल्पांची स्थिती पाहिली तर 2 मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 35%, 4 मध्यम प्रकल्पांमध्ये 29% आणि 24 लहान प्रकल्पांमध्ये 26% पाणीसाठा शिल्लक आहे. ही आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की संपूर्ण जिल्ह्यात जलसंकटाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाचा जलस्तर धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे, तर तेल्हारा तालुक्यातील वान धरणात 38% पाणी शिल्लक आहे. या गंभीर परिस्थितीचा सर्वाधिक फटका खारपान पट्ट्यातील गावांना बसत आहे. या गावांमध्ये आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवत आहे आणि नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की लोकांना पाण्याच्या चोरीपासून बचाव करण्यासाठी प्लास्टिकच्या ड्रमला ताळे लावण्याची वेळ आली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. धरणामधील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्यामुळे जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाने सर्व नागरिकांना पाण्याचा वापर अत्यंत जपून आणि गरजेनुसार करण्याचे आवाहन केले आहे. एप्रिल महिन्यातच उष्ण तापमानात 45 अंशापर्यंत पोहोचले आहे. सकाळपासूनच सूर्य आग ओकत आहे. अशावेळी नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तप्त उन्हाचा शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. दुपारी भर उन्हात बाहेर पडणे टाळावे. ताक, लिंबू पाणी सेवन करावे. अस्वस्थता जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हयगय करू नये असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात उष्माघात कक्ष स्थापन केले आहेत. मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालय,
5 ग्रामीण रुग्णालय आणि 31 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यरत आहेत। शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, तसेच हीट वेव्ह पासून स्वतःचा बचाव करावा, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी म्हटले आहे। बुलढाण्यासह विदर्भातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वतः जम्मूमध्ये ठिय्या दिला। त्याचबरोबर त्यांनी पर्यटकांच्या सुखरूप प्रवासाची व इतर आवश्यक व्यवस्था केली। विदर्भातील प्रवाशांसाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे धावून गेले। पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील विदर्भातील प्रवाशांच्या परतीसाठी थेट प्रतापराव जाधव यांनी जम्मू गाठले। सर्व पर्यटकांसोबत प्रतापराव जाधव यांनी संवाद केला। केवळ संवादच नाही तर आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली। या पर्यटकांना सुखरूपपणे परत आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रतापराव जाधव यांनी यशस्वी प्रयत्न केले। तसेच यात्रेकरू आणि त्यांच्या नातेवाईकांना धीर देत सर्वांना सुरक्षितपणे परत आणण्याची ग्वाही दिली आहे। जिल्ह्यातील पर्यटक पहलगाम येथे अडकल्याची माहिती मिळताच केंद्रीय राज्यमंत्री गृह विभाग यांनी तत्काळ जम्मू काश्मीर प्रशासनाशी संपर्क साधला आहे। या संदर्भात योग्य समन्वय साधून पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। केंद्रीय राज्यमंत्री हे सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत। पण ज्यावेळेस आम्हाला काही फोन आले, मी दिल्लीमध्ये असताना ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी काल फोन आल्यानंतर इथून सगळी रेल्वेनं जाण्याची व्यवस्था जम्मू पासून तर दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी आपण केलेली आहे। दिल्लीच्या पुढेही सुद्धा भुसावळपर्यंत पुढेही रेल्वेची व्यवस्था आपण करत आहोत। पण खऱ्या अर्थानं हे लोक सुद्धा जवळपास 8 दिवस या ठिकाणी फिरायला आलेले असताना यांचा सगळा फिरण्यापेक्षा प्रवासातच जास्त वेळ गेला। लहान लहान मुलं होती, काही मुलं आजारी पडली आणि सगळे चिंताग्रस्त होते की आपण घरी कधी पोहोचणार। पण आता सगळे या ठिकाणी सुखरूप आहेत, सगळे शांततेचं वातावरण आहे। घरी सुद्धा लोकांना त्यांनी निरोप दिलेले आहेत, फोनवर बोलणे झालेले आहेत। आणि आज दुपारी जम्मूवरून 3च्या रेल्वेने स्पेशल बोगी लावून त्या ठिकाणी ते दिल्ली आणि दिल्लीपासून नंतर पंजाब मेलने भुसावळपर्यंत ते पोहोचणार आहेत। त्यांची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्यांना कोणीही काळजी करण्यासारखं काही नाही। मी स्वतः सकाळी दिल्लीवरून 9:30 वाजता जम्मूला पोहोचलो, या सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि निश्चित सगळ्यांना त्या ठिकाणी समाधान वाटलं। आणि आपल्याच मतदारसंघातील आपली सगळी लोक या ठिकाणी अडचणीमध्ये असताना माझं एक कर्तव्य म्हणून या ठिकाणी आम्ही आलो। सगळे लोक या ठिकाणी सुखरूप आहेत आणि लवकरच ते आपापल्या कुटुंबामध्ये परतणार आहेत। धन्यवाद। वाशिममध्ये पहलगाम घटनेच्या निषेधार्थ विविध हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आणि पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध पाटणी चौकात नोंदवण्यात आला। या आंदोलनात भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद, शिवसेना, बजरंग दल, बागेश्वर धाम सेवा समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान धर्मरक्षक ग्रुप, दुर्गा वाहिनी यासारख्या अनेक संघटनांनी सहभाग घेतला। आंदोलकांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली आणि हिंदू समाजाला लक्ष्य करणाऱ्या मानसिकतेचा नायनाट करण्याची मागणी केली। यावेळी आंदोलकांनी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली आणि भारत सरकारने कठोर कारवाई करून दहशतवाद्यांना कायमचा चाप बसवावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली। या निषेध आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। शहराच्या मध्यवर्ती आणि नेहमीच गजबजलेल्या गांधी चौकात आज महानगरपालिकेने अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई केली। अनेक दिवसांपासून रस्त्यावर फेरीवाले आणि अनधिकृत शेड्समुळे निर्माण झालेल्या वाहतुकीचा अडथळा अखेर हटवण्यात यश आले।
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवले। काही विक्रेत्यांनी पूर्वसूचनेनुसार आपले साहित्य व स्वतः हलवले। या कारवाईनंतर गांधी चौकातील रस्ते मोकळे झाले असून पादचाऱ्यांसाठी ही जागा उपलब्ध झाली आहे। नागरिकांनी मनपाच्या या पावलाचे स्वागत केले आहे। दरम्यान काही लहान विक्रेत्यांनी आपल्या उपजीविकेवर गदा आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। मात्र कायदा सर्वांना सारखा असल्याचे मत बहुतेक नागरिकांनी व्यक्त केले गेले आहे। गांधी चौक अतिक्रमण मुक्त झाल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत खरोखरच फरक पडतो का हे येत्या काळात दिसून येईल। मेन हॉस्पिटल समोरचे अतिक्रमण काढल्यानंतर शहरात अतिक्रमण विरोधी कारवाईत भेदभाव दिसत होता। आज अखेर गांधी चौकातील अतिक्रमण काढण्यात आले। गांधी रोडवर अतिक्रमण नियमित होत असताना केवळ आजच्या कारवाईने काही साध्य होईल असा विश्वास लोकांना वाटत नाही। मुंबईतील विलेपार्ले परिसरात जैन समाजाचे मंदिर पाडण्याच्या विरोधात सकल जैन समाज आणि ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। सकल जैन समाज आणि अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या वतीने गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचे निवेदन सोपविण्यात आले। या मोर्चेमध्ये जैन समाजाचे पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या प्रसंगी मुंबईतील पार्ले भागातील जैन मंदिर तोडल्याचा निषेध करण्यात आला। जैन साधूंवर हल्ले होत आहेत हे पाहता त्यांचे संरक्षण केले पाहिजे आणि देशभरातील जैन समुदायांच्या तीर्थक्षेत्राच्या आसपास बिगर धर्मीय लोकांचे अतिक्रमण वाढत आहे। या संदर्भात कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे। समाज के सामने पढ़ के सुनाता हूँ, जो कि अपने को हर जगह महाराष्ट्र में और इंडिया में कलेक्टर साहब को दिया है। और ये पत्र सभी जगह जो भी अपनी सरकारें हैं वो सरकार के मुख्यमंत्री एवं वहाँ के अपने प्राइम मिनिस्टर आदरणीय नरेंद्र भाई मोदी, इनको सकल जैन समाज और ऑल इंडिया जैन माइनॉरिटी फेडरेशन की तरफ से दिया जा रहा है। वो पत्र में क्या लिखा है ये अपन देने के पहले पूरे समाज को अवगत कराना चाहते हैं। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। दर्शकांनो, ज्या गोठ्यात भागवतरावांनी आपल्या भविष्याची स्वप्ने रंगवली होती त्याची राख रांगोळी झाली आहे। भागवतरावांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आणि पुन्हा सर्व काही उभे कसे करायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे। एका दिव्यांग शेतकऱ्यांच्या दुःखात कोण पुढे येते हे पाहण्यासारखे असेल। वाशिम जिल्ह्यातील एका लहानशा गावात वांगीमध्ये भागवत भुयर नावाचे एक दिव्यांग शेतकरी आपल्या तुटपुंज्या शेतीत आनंद शोधत होते। शारीरिक मर्यादा असूनही त्यांनी कधी हार मानली नाही। आपल्या गोठ्यात त्यांनी शेतीसाठी आवश्यक अवजारं जमा केली होती। जनावरांसाठी चारा व्यवस्थित रचून ठेवला होता। त्यांचे छोटेसे स्वप्न होते, आपल्या शेतीत अधिक उत्पन्न घ्यायचे आणि कुटुंबाला सुखी ठेवायचे। परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते। एका दुर्दैवी दिवशी भागवतरावांच्या गोठ्याला अचानक आग लागली। काही क्षणातच त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या मेहनतीने जमवलेले सर्व साहित्य, जनावरांसाठी ठेवलेला चारा जळून खाक झाला। आगीच्या धुरासोबत त्यांच्या स्वप्नांचीही राख रांगोळी झाली। आगीच्या घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली। दिव्यांग असूनही भागवतराव नेहमी हसतमुख आणि मदतीसाठी तत्पर असत। त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी गावकरी धावतील काय असा प्रश्न विचारला जात आहे। प्रशासनानेही या घटनेची दखल घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे। मात्र सरकारी मदत कधी मिळेल आणि ती पुरेशी असेल का याबद्दल गावकऱ्यांच्या मनात शंका आहे। त्यामुळे स्वतःहून भागवतरावांना आधार देण्यासाठी कोण पुढाकार घेते हे पाहण्यासारखे असेल।
भागवतराव जरी शारीरिकदृष्ट्या कमजोर असले तरी गावकऱ्यांच्या एकजुटीने त्यांना एक नवी उमेद मिळू शकते. सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरणे अत्यंत आवश्यक आहे. याबद्दल कोणाचेही दुमत नाही. पोलीस अधीक्षकांच्या आवाहनानंतर काही दिवस हेल्मेट वापरण्याची मोहीम प्रभावीपणे राबवली गेली होती, परंतु आता ही मोहीम पूर्णपणे थंडावलेली दिसत आहे. अनेक नागरिकांमध्येही हेल्मेट वापरण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. अकोला शहरात दुचाकी अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता पोलीस अधीक्षकांनी दुचाकी स्वारांना हेल्मेट वापरण्याचे सक्तीचे आवाहन केले होते. या आवाहनाला सुरुवातीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि शहरात हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली होती. मात्र आता परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली असून हेल्मेट वापरण्याबाबत कमालीची ढिलाई दिसून येत आहे. विशेष म्हणजे हेल्मेट सक्तीचे पालन करण्याचे आवाहन करणारे पोलीस कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचारी स्वतः हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना सर्रास दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर हेल्मेट वापरण्याची सक्ती कितपत योग्य आहे असा प्रश्न आता जोर धरू लागला आहे. पुन्हा एकदा प्रभावी जनजागृती मोहीम राबवणे आणि शासकीय कर्मचाऱ्यांसह सर्वांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करणे गरजेचे आहे, जेणेकरून वाढत्या अपघातांना काही प्रमाणात तरी आळा घालता येईल. केवळ आवाहन करून उपयोग नाही तर कठोर अंमलबजावणीची गरज आहे, हे स्पष्ट दिसत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोलेकरांना उष्णतेच्या लाटेसाठी सज्ज रहा. चैत्राच्या अमावस्येपर्यंत उन्हाचा फटका बसणार. अकोलेकरांनो, जलसंकटाचे सावट. पाणी बचत स्वतःपासून करा सुरू. धरणातील पाणी झपाट्याने घटते. उष्णतेची लाट पाहता उष्माघात कक्षाची केली स्थापना. उष्माघात कक्षात मोठ्या संख्येत कूलरची व्यवस्था. बुलढाण्यात विदर्भाच्या पर्यटकांसाठी प्रतापराव जाधव यांचा मदतीचा हात. जम्मू ठाण मांडून बसत केली पर्यटकांची सुखरूप रवानगी. वाशिममध्ये हिंदुत्ववादी संघटनांचे तीव्र निदर्शने. दहशतवादी हल्ल्यांचा सर्व स्तरातून होतोय निषेध. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.